नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यभर राबवण्यात येत असलेल्या मिशन सुधार या अभियानांतर्गत शिधापत्रिकांचं शुद्धीकरण सुरू असून मालेगावसह नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आधार आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारे ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत जमीन क्षेत्राची नोंदणी सुरू आहे. त्याच माहितीचा आधार घेत आता 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या आणि प्राधान्य योजनेच्या उत्पन्न निकषांमध्ये जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचं रेशन बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 5,04,690 शिधापत्रिका धारक आणि लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली असून यामध्ये 10 विविध निकषांचा समावेश करण्यात आला आहे. लाभार्थ्यांमध्ये 100पेक्षा जास्त वय असलेल्या व 18पेक्षा कमी वय असलेल्या एका लाभार्थ्याची पडताळणी केल्यानंतर त्यांना धान्य सुरू ठेवलं जाणार आहे. त्यानंतर या योजनेसाठी ग्रामीण भागामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा 44,000 रुपये तर शहरी भागामध्ये 59,000 रुपये करण्यात आली. मात्र अनेक शिधापत्रिका धारकांकडे जमीन धारणा असल्याचंही आढळून आले. 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन आणि उत्पन्न निकषांवरती अधिक उत्पन्न असल्यास अशा लाभार्थ्यांचं धान्य बंद करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये 2.5 एकरांपेक्षा जास्त जमीन असलेले 3,81,360 लाभार्थी असून उच्च उत्पन्न गटामध्ये मोडणाऱ्यांची संख्या 54,948 इतकी आहे. 21,354 लाभार्थ्यांचं धान्य यापूर्वीच झालेल्या पडताळणीमध्ये बंद करण्यात आले. तर या पूर्ण जिल्ह्यातील 21,354 लाभार्थ्यांचं धान्यही बंद करण्यात आले. आता राज्य सरकारनं आणखीन 10 निकषांवरती छाननी करण्याचे आदेश दिलेत. त्यामध्ये दुबार शिधापत्रिका, सदस्यांचे एकूण उत्पन्न, उच्च उत्पन्न गटातील लाभार्थी, कंपनीचे संचालक असलेले सदस्य, 2.5 एकरपेक्षा जास्त जमीनधारक, 100 वर्षांवरील लाभार्थी आणि गेल्या 6 महिन्यांमध्ये धान्य न घेणारे, त्यानंतर 18 वर्षांखालील सदस्य, संशयास्पद आधार क्रमांक व 4 चाकी किंवा मोठ्या वाहनांचे मालक अशा बाबींचाही समावेश आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यभर मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकांच्या पडताळणीचं काम सुरू आहे. जे लाभार्थी निकषांप्रमाणे पात्र ठरत नाहीत त्यांनी स्वतःहून शासनाच्या गिव्ह इट अप हा फॉर्म भरून या योजनेतून बाहेर पडावं असं देखील शासनाकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर आता तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, 4 चाकी कार असेल, त्यानंतर जर तुमच्याकडे 1 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल आणि तुम्ही जर कमी उत्पन्न गटामध्ये येत नसाल तर तुमचं रेशन आता बंद होणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.